पावसाळ्यामध्ये सगळ्यात मोठं काम हे बघा, हे आहे ना, हे खूप बेस्ट आहे. तुम्हाला मी दाखवते. हे आमचा शेरूबा खूप झालेला आहे. शेरूचं चिकन ते बघा, शेट आमचे जाऊन बसले जागेवरती. ही फुलं बघा इथे काढून ठेवलेत. कसला आवाज आला रे? पक्षी ओरडतायत. वाघ्या पण खाऊन झाला आता. इकडे वाघ्या, चला मी आता काम करायला घेते सकाळी सकाळी. कारण एकदा किचनमध्ये घुसली ना, मग काय बाहेर काय यायला मिळणार नाही मग. त्याच्यामुळे पहिलं आता हे सगळं ना साफ करून घेते. बघा किती वाढलं आहे ते. तर तिकडे केळीच्या इथे पण भरपूर आहे. सुरुवात इकडनं करूया, बघूया आता किती वेळ टाईम जातो काय माहीत नाही. किती बापरे वाढले. तर तुऱ्यांना बी आलं आहे. हे मे महिन्यामध्ये पाऊस पडला ना, तेव्हा ते रुजलेलं गवत बी यायला सुरुवात. इतक्या लवकर बी नाही येत, लवकर पाऊस पडलाय ना त्याच्यामुळे. गवताच्या ह्याच्यातच आले होते. ते झाड पण मारून टाकते, खेत ते झाड तोडून टाकते तू. हे असं झाड आहे ते कुठलं ते आपण ते कंद लावलं त्याचं आहे ना? नाही का, ते खोदाला पाहिजे. ते दरवर्षी येतं, तिचं नाही. बघायला पाहिजे खोदून होता तिथे कंद होतं तर खोदाला पाहिजे. आता आम्ही बघा केळीच्या बागेमध्ये आलोय आणि किती रान इथे आहे बघा वाढलेलं. ही नेट बांधली ना, तिथपासून जरा हे झालं ना. नेट बांधल्यानंतर कसं आपलं कसं दुर्लक्ष झालं ना, म्हणजे इकडे काय येणं जाणं होत नाही. त्याच्यामुळे मग वाढलं ते. आता हे पण करून घेते. आणि इथे ना आपल्याला एक रोप पण लावायचं आहे. इथेच लावायचं ना सावलीमध्ये. हां हां, त्याला कंद फुटतात ना, मग ते केळीपासून लांब लावायला हवं. हे बघा केळी पण आहेत आणि आपल्याकडे ऊस पण आहे बघा. तो ऊस पण मला वाटतं काय तयार झालं वाटतं, बघायला पाहिजे काढून. आणि हे मातीचे ढिगारे आपले ते काय झाडांना घालायचे. हे पण झाडांना जाणार आहे सगळं. इकडचं बघा केलं थोडं साफ. आता म्हणजे बऱ्यापैकी साफ झालेलं आहे असं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर साफसफाई इकडचे होते ना, त्याच्यामुळे मला खूप असा आनंद होतो आहे की आपलं म्हणजे गेले किती दिवस झाले मनामध्ये आहे करायचं पण राहून जात होतं. पण आज सकाळी उठल्या बघा घेतलं आहे करायला. आणि आता होईल एक 10 मिनटात त्यांना होऊन जाईल, कारण झालं आहे बऱ्यापैकी. आणि काम करता करताच आपली जी छोटी छोटी रोपं बघा इथे आल्या होत्या ना, वेली वगैरे बघा चिबूडच्या रुजलेल्या आहेत, त्यांना पण जरा खत पाणी केलं थोडंसं पटकन. वांग्याचं रोप एक तिथं रुजलेलं आहे असं. म्हणजे आपोआप बियाणं बघा पडलेलं असतं ना, आता आपोआप ते रुजून आलेलं आहे. आणि इथे झालं आता कुणालच्या बाबाने केलं आहे पटापट. आम्ही दोघांनी मिळून केलं आहे, मी एकटीने नाही. हां, त्याच्यामुळे पटकन झालं असं. आता बघू, आता थोड्या दिवसानंतर इथे म्हणजे फवारणी करावं लागेल ना, दवा मारायचा. औषध फवारणी करणार इथे. कारण इथे काय आपलं आता काय काम नाही आहे. आता कसं हे वाढलं होतं त्याच्यामुळे काढून घेतलं. म्हणजे बियाणं तयार झालं होतं गवताला. मे महिन्यामध्ये बघा पाऊस पडला ना, त्याच्यानंतर ते गवत रुजलेलं. आणि आत्ता कुठला जुलै महिना चालू आहे, तर बियाणं बघा लवकर तयार झालं. त्याच्यामुळे मग ते कोयत्यांना सगळं काढून घेतलं मग खुरप्याने असं. आणि आता आम्ही ना इथं स्प्रे करणार, नंतरला औषधाची फवारणी करणार. कारण आता हे गवत कसं पाऊस आहे तर ते वाढतच राहणार. पावसाळ्यामध्ये सगळ्यात मोठं काम ही साफसफाई. म्हणजे ही जंगली झाडं वेली वगैरे गवत वगैरे काय काय उगतात ना, त्यांची साफसफाई हे सगळ्यात मोठं काम असतं. आणि ह्याला आपला म्हणजे भरपूर वेळ पण जातो. बाकी सगळं मिळतं आपल्याला, पण सगळ्यात मोठं काम हे आहे मेहनतीचं. गरजेचं पण असतं, कारण घराजवळ आपण ठेवू शकत नाही ना, नाहीतर मग जीवजंतू यांची भीती असते. आणि त्याच्यामुळेच मग कुणाच्या जेव्हा म्हटलं की नाही हे करूया आपण, औषध फवारणी करू तेव्हा करू नंतरला. आमचं ना ते पंप आहे ना फवारणी करायचा, तो पंप बिघडला. त्याचा नोजल असतं ना पुढचं, ते जरा बिघडलेलं आहे. त्याच्यामुळे आमचं राहून गेलं ना, ते एवढं म्हणजे घराजवळ एवढं काय वाढलं नसतं. पण हे सगळ्यात मोठं काम आहे गावच्या ठिकाणी, की साफसफाई वगैरे सगळं. आणि कोणी माणसं मिळाली साफ करायचं ठीक आहे ना, तर मग आपल्यालाच करायला लागतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे कसं जास्त वाढून नाही द्यायचं. आणि आत्ता तुम्हाला मी सांगते, मी जरा खाली बसते 1 मिनटं. म्हणजे आत्ता कसं आम्हाला बऱ्यापैकी अनुभव आलेला आहे. आता इतकी वर्ष गावी राहून पहिला आम्हाला माहिती नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला काही कळायचं नाही. पण आता बऱ्याचशा गोष्टी आम्हाला समजायला लागल्या की कशा पद्धतीने सगळं करायचं हे मॅनेज. जे रानबिन वाढतं ना, ते प्लास्टिक वगैरे अंतरायचं. आता जिथे आमचा वावर नाही आहे ना, लांब बघा घराच्या लांब,
तिथं काय आपलं काय जास्त येणं जाणं होत नाही. तिथे आम्ही प्लास्टिक वगैरे असतं ना ते सगळं अंथरून टाकलेलं आहे, त्याच्यामुळे तिथं काय चिंता नाही. पण घराभोवती आपण हाताने साफ करायचं, कारण इथे आपला कसा वावर असतो ना आजूबाजूला असं. चला आता हे पटापट करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग जाऊया घरामध्ये आपलं नेहमीचं. कुणाच्या गावाने आपण मार्केटमध्ये जायचं आहे. वाघ्याशेवपर्यंत चिकन काल आणायला गेलेलं आहे, ते काही मिळालं नाही ना. अंडी आणलेली आणि अंडी खायचा त्यांना कंटाळा येतो. म्हणजे एक दिवस खातील, दुसऱ्या दिवशी अजिबात ते खायला मागत नाही. मग त्यांना चिकनच हवं, त्याच्यामुळे. चला हे बघा, दाखवते हत्यार, दाखव ते, दाखवते. हे बघा, हे आहे ना, हे खूप बेस्ट आहे. तुम्हाला मी दाखवते. हे त्या बांबूला बघा लावलेलं आहे, म्हणजे वेली वगैरे असतात ना लांब लांब कटिंग करायला. हां, खूप चांगलं आहे ते. आणि आपण ह्याच्याने फांद्या बिंद्या पण तोडू शकतो ना, उंच गेलेल्या फांद्या. हां, धारदार असतं ते, कामाची वस्तू आहे ती. फक्त एवढंच की त्याला बांबू लागतो, घट्ट असा बांबूला फिटिंग करायचा. ह्याच्याने गवत वगैरे निघतं का बघ ना, खेचून गवत निघत असेल तर. हां, खेचून बघ जरा, बांबूने लांबचं होते का. तो बघा वाकट्या बघा. काढून टाक मग बांबूनीच. वाकटी, ए वाकटी इकडे, वाकटी आमची लबाडायले. हां, गच्च जी जागा असेल ना तिथं बांबू टाकून असं साफ करायचं. आपली सेफ्टी आपण हे करायची. हे मातीचे ढिगारे आम्हाला रिकामी करायचे. ते आता कधी रिकामी होतात काय माहिती. पाऊस पण बघा पडत नाही आहे ना, त्याच्यामुळे सध्या खत पाणी आपलं बंद आहे ना झाडांना करायचं. ओ वाघुली, माझी वाघुली बघा, गुंडुली, ए गुंडुली. जा वाज घे आजूबाजूला, आजूबाजूला फिर. पोरं माझी लय शहाणी आहेत ही दोघं. एकाला बांधून ठेवलं शेरूला आपल्या. इकडे ये. गवत हे केलं ना, गवताच्या इथे वाज घेतो या बोका. हां, ऊस तयार झालाय का मोठावाला ना, काढायला पाहिजे. आता नको काढू, नंतर काढूया. तिकडे आपण जाणार आहोत ना तेव्हा घेऊन जाऊ मग त्या ताईंच्या इथे. पार्सल त्यांचं आहे ना, पोचवायला जाऊ तेव्हा. आला बघा, पाऊस आला, पाऊस आला. झाडांना पाण्याची गरज होती ना, खत घातलं ना, म्हणून पावसाने हजेरी लावली बाबा. आम्ही म्हणतोय आता म्हटलं खत तर घातलंय. हे बघा, हे रोप आहे ना, ते अनंताचं रोप आहे, त्याला खत घातलं. ही आपली वालीची शेंग बघा रुजून आले, त्याला खत घातलं. हे वांग्याचं रोप आहे ना त्याला, आणि ही चिबूडची वेल आहे ना त्याला. म्हणजे खत घातल्यानंतर पाण्याची गरज असते ना. मी म्हटलं पाऊस नाही पडला तर म्हटलं हाताने घालूया. नाही, गुलाबामध्ये टाकलं, फक्त गुलाबा टाकलं आणि ह्याच्यामध्ये जुईमध्ये ह्याच्या ह्या 2 झाडांना टाकलेलं आहे खत. हां, कुणाला जेव्हा म्हणत होतं की जर का नाही पाऊस पडला तर म्हटलं पाणी टाकूया. आता पडलं, आता काय चिंता नाही ना, पडेल. थोडा पाऊस पडला भरपूर जरा जमिनीमध्ये ओलावा आहे ना. हां, खत घातलं का पाणी आवश्यक असतं. वातावरण बघा किती छान झालं ते. आता गेले कुणालचे बाबा वेलींच्या इथे फांदक्या लावायला. हे बघा, या फांदक्या काढल्या होत्या ना त्या दिवशी, तुम्हाला बघा दाखवलं होतं ना. त्याच्या त्या ह्याच्या वेली आहेत ना, काकडीच्या वेली वगैरे तिथे लावणार. मग ती काकडीची वेल आपोआप त्याच्यावर चढणार. भाजणीचं आपण नवीन बघा चालू केलेलं आहे. कोणाला जर का ऑर्डर करायची असेल, थालीपीठ भाजणी आहे. मी भाजणी म्हणते, थालीपीठ भाजणी आज भाजून घेणार आहे मी. नंबर देते, त्या नंबरवरती मेसेज करा कोणाला जर का हवं असेल तर, ऑर्डर करायची असेल तर. तसेच आपल्याकडे कोंबडी वाड्याचं पीठ, नाचणी पीठ, कोळीत पीठ, पापड, ताकातील मिरच्या हे सध्या अवेलेबल आहे. म्हणजे मिळेल का ऑर्डरप्रमाणे. कोकम हे सुद्धा मिळेल, आगळ मिळेल. कोणाला जर का हवं असेल तर नक्की म्हणजे कॉल करा किंवा मेसेज करा दिलेल्या नंबरवरती. चला आता या माझ्या वासराला जरा खाय प्यायला घालते, आणि नंतरला कुणाला जेव्हा थोड्या वेळ जातील मार्केटमध्ये, त्यांचं चिकन पण आणायचे. आणि बघूया जर का मच्छी मिळाली आज तर मच्छी घेऊन येतील ते. म्हणजे बरेच दिवस झाले मच्छी बनवलेली नाही घरामध्ये. त्या दोघांना काय खायला देऊ. तुझा आता आंघोळ करून होतोस का? पाणी तापेपर्यंत टाईम देईल परत. मग जाऊ नको मला, आंघोळ करून जा पण पटापट कर काय ते, असं बोलते मी. टायमात जा ना, 10 वाजले आता.
आडा बंद करा कुणाल, आता गुरं बिरं शिरायच्या आतमध्ये. चला खुश झाला आमचा शेरू बा खुश झालेला आहे. शेरूचं चिकन आलंय आणि मच्छी आलेली आहे. ए शेरू मार देणार ना, आनंद बघ आनंद बघ. हा नाही चिकन नाही ना, 2 दिवस झाले अंडी चालतात ना आमच्याकडे. आनंद झाला त्याला ना आत्ताच सोडलेली आहे. कुणालच्या बा आत्ताच बाजारात बघा जाऊन आलेले आहेत. त्यांना मी म्हणाली होती मच्छी घेऊन यावं, खूप दिवस झाले खाल्लेले नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनी आणलेली आहे. वाघ्याला आत्ताच बांधलंय. त्यांना आता मी दूध चपाती दिलेली, शेरूने खाल्ला ना, वाघ्याने खाल्ला नाही. चपाती टाकून दिला आणि दूध तेवढं प्यायला. हे असं नसलं ना की कंटाळा करतात मग खायला. चला जाऊया, जेवण बनवूया आता. शेरू तर हे बघा बांगडे आणलेले आहेत, खूप दिवसानंतर छोटे छोटे बांगडे आणलेले आहेत. त्याला पटकन आहे ना धुवून घ्यायचेत. तर टी व्हीचा आवाज बघा किती मोठा, म्हणजे कुणालने आता इथे पिक्चर लावला होता त्याच्या आवडीचा आणि मोठा आवाज करून तो टी व्ही बघत होता. म्हणजे सुट्टी असली ना की त्याचं हे चालू असतं टी व्ही बघणं. तर इथे मी आता बघा जेवणाला सुरुवात केलेली आहे. सगळ्यात आधी ना मसाला वाटून घेतला, कारण आमच्याकडे लाईटीचं काही खरं नसतं, कधी पण जाते. त्याच्यामुळे मसाला आता तयार करते मिक्सरमध्ये. बघा आता 1 टोमॅटो घातलेला आहे, कांदा 1, लसूण घातलं आहे, आलं घातलं आहे, खोबरं घेतलेलं आहे आणि हा आपला मच्छी मसाला जो आपण बघा घरी तयार केलेला होता ना मच्छी मसाला, तोच आहे. जिरं घातलं आहे, जिरं मी विसरले होते त्याच्यामुळे पुन्हा आता ते मिक्सरचं झाकण खोलून जिरं घातलं मी. आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालून हा जो मसाला आहे ना तो वाटून घेतलेला आहे. आणि हा आपला मच्छी मसाला आहे ना सगळ्यांना इतका आवडला आहे. अजूनही मला या मसाल्यासाठी की ऑर्डर येतात, पण मसाला आपल्याकडे सध्या संपलेला आहे. त्याच्यानंतर ही मच्छी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आहे. तळण्यासाठी आता हे मॅरिनेशन अगोदर करून ठेवते. कोकम आगळ घातलं आहे मी 3 ते 4 चमचे. त्याच्यानंतर तिखट मसाला म्हणजे तो मच्छीचा मसाला घातला आहे, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि चांगलं असं मॅरिनेशन करून ठेवलं. म्हटलं बाकीचं जेवण होईपर्यंत ही मच्छी की नाही छान मॅरिनेशन होऊन जाईल. आणि आता हे 3 बांगडे आहेत ना ते म्हणजे रस्सा कालवण करायचं होतं ना, म्हणजेच रस्सा बनवायचा होता, त्याच्यासाठी मसाला वाटून घेतला. आणि त्याच्यानंतर आता बघा मॅरिनेशन झालं करून आणि आता इथे आता कालवण फोडणीला घालते. सगळं काही मिक्सरमध्ये वाटताना घातलेलं होतं, त्याच्यामुळे फक्त आता इथे मी कढीपत्त्याचीच फोडणी देते. वाटलेला मसाला बघा घातला आहे मी आणि रंग बघा मसाल्याचा किती छान असा ऑरेंज कलर आलेला आहे. आणि हा असा रंग बघितला ना की मला असं म्हणजे खूप आवडतो हो रंग हा. आणि मसाला बघा तेलामध्ये घातल्यानंतर चांगलं जरा 1-2 ते 3 मिनटं मी असं परतून घेतला. आणि त्याच्यानंतर गरजेप्रमाणे त्यात पाणी घातलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सर्व उरलेलं साहित्य म्हणजे 2 त्रिफळं घातलेले आहेत. त्रिफळाने आपल्या मच्छीच्या साराला छान अशी चव येते. कोकम घातलेत, कोथिंबीर आणि गॅस मी इथे फास्ट केला होता. त्याच्यानंतर मग ही जी मच्छी आहे ना बांगड्याची ती घातलेली आहे. आणि मग चवीप्रमाणे थोडंसं मीठ घातले मी आणि झाकण देऊन हे जे सार आहे ना ते मी एक 5 ते 7 मिनटं स्लो गॅसवरती शिजत ठेवलं. आणि त्याच्यानंतर मी चपात्या करून घेतल्या होत्या. भाताचा कुकर पण माझा लावून झाला होता. आता ही चपात्यांचीच परात म्हणजे पीठ बघा लागलेलं आहे. आणि त्याच परातीमध्ये आता मी मच्छी फ्रायसाठी सर्व साहित्य आता एकत्र करून घेते. रवा घेतलेला आहे 3 ते 4 चमचे. त्यात हा मच्छी मसाला घातला आहे, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ म्हणजे रव्याच्या अंदाजाने सगळं घातलेलं आहे. कारण बाकी सगळं बघा आता मॅरिनेशनमध्ये मी घातलं आहे ना बांगड्याच्या, त्याच्यामुळे इथे आता कमी घातलं आहे. त्याच्यानंतर आता ही मच्छी घेतली बांगडा फ्रायची आणि जवळजवळ अर्धा पाऊण तास छान प्रकारे हे जे बांगड्या आहेत ना मॅरिनेशन झालेल्या आहेत, त्याच्यामुळे चवीलाही छानच लागणार आहे. रव्यामध्ये आता ही मच्छी ना चांगली अशी घोळवून घेतले. एकीकडे मी तवा पण तापत ठेवला होता आणि त्याच्यावरती तव्यावरती थोडंसं फक्त नावाला तेल घातलं होतं. तेलाचा वापर आहे ना मी मच्छी फ्राय करताना म्हणजे अगोदर जरा कमीच करते. 2 ते 3 बांगडे छानपैकी लावून घेतले आणि एक तव्यावरती की नाही सोडत गेले होते. आणि स्लो गॅसवरतीच आता ही मच्छी मी फ्राय करून घेणार. आणि हा बघा आपला तवा, त्याच्यावरती मच्छी घातलेली आहे आणि साईडनी 1-2 मिनटं झाल्यानंतर आता थोडं थोडं तेल की नाही मी सोडते. जर का जास्त तेल घातलं ना तव्यावरती की आपण जो मसाला बघा लावलेला असतो ना मच्छीच्या वरती तो सगळा मसाला निघून येतो. त्याच्यामुळे कधी पण मी अशा कमी तेलामध्येच मच्छी की नाही फ्राय करते आणि मग मसाला मग तो सुटत नाही. मच्छी आपली छान अशी क्रिस्पी होते आणि ते रवा लावल्यामुळे ते छानच क्रिस्पी होते. तांदळाचं पीठ लावून पण मच्छी मस्त अशी फ्राय होते, पण आमच्याकडे जास्त करून रवा लावलेली असते ना तीच आवडते.
तर एक बाजू एक साधारण 3 ते 4 मिनटं झाल्यानंतर शेकून झाली होती आणि आता इथे मी मच्छी की नाही पलटी करून घेतलेली आहे. आणि आत्ता मी पुन्हा ह्याच्यावरती थोडं थोडं तेल घातलं आणि स्लो गॅसवरती पुन्हा एक 3 ते 4 मिनटं आता ही मच्छी शिजत ठेवणार. तर इथे आपलं कालवण जे आहे ना ते पण झालं होतं शिजून. ते गॅसने मी बंद केला होता आणि इथे जेवण करता करतात बाकीची जी इतर किचनमधली कामं आहेत तर तीसुद्धा करून घेतली होती. म्हणजे भांडी वगैरे पण मी घासून घेतली होती. आणि आता तुम्हाला बघा कालवण दाखवते. रंग बघा किती छान आलेला आहे. आपला जो मच्छी मसाला आहे ना त्याच्यामुळे हा रंग आलेला आहे. चला आता आम्ही की नाही जेवायला बसतोय आणि कुणालच्या बाबांनी इथे पहिला वाघ्या आणि शेरू यांचं जेवण मिक्स करायला सुरुवात केली. त्यांना पण थोडीशी आज मच्छी आणि मच्छी आहे ना त्याच्यामुळे दोघं अगदी खुश आहेत ना आज. त्यांना चैन नाही आज, एकदम खुश आहेत मच्छी आहे म्हणून. तो बघा एक तर मागेच बसलाय. तो बघा शेरू ना इथे मागेच बसलेला आहे कधीपासनं, त्याला चैनच नाही. आणि जेवायला बघा इथे वाढलंय. हे कुणालचं ताट वाढलेलं आहे आणि हे कुणालच्या बाबांचं चपाती वाढायचे. त्यांनी ती मच्छी आहे त्यातली काढून त्याच्या ताटातली वाघ्या शेरूला दिले. घे कुणाल चल. चला जेवूया आता. खूप दिवसानंतर मछली घ्या. तर एक गोष्ट तुमच्याशी मला शेअर करायची वाटते की आपले लॉंग व्हिडिओ रात्री 9 वाजता येतात आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती म्हणजे संध्याकाळी 6 वाजता किंवा रात्री साधारण 9 ते 10. म्हणजे रेंजचा प्रॉब्लेम असेल ना थोडंसं लेट पण होतं. तसं टायमिंग ठेवलेलं आहे पण रोजच्या रोज आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येतात. त्याच्यामुळे नक्की पहा सगळ्यांनी. आणि ही गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची वाटते आता, कारण आता हल्लीच मला ना 1-2 दिवसापूर्वी कमेंट आलेली एका ताईंची की ताई मला तुमचे व्हिडिओ दिसत नव्हते आणि त्या खूप नाराज झाल्या होत्या की माझे व्हिडिओ त्यांना का दिसत नाही आहेत. आणि मला असं वाटतं यूट्यूबकडून पुन्हा त्यांना ते व्हिडिओ काही दिसायला लागले आणि त्या खूप खुश झालेल्या. आणि त्यांनी मला मग कमेंटमध्ये सांगितलं की खूप दिवस झाले मी तुमचे व्हिडिओ शोधत होती पण आज फायनली तुमचे व्हिडिओ मला दिसले, त्याच्यामुळे खूप असा आनंद झालेला आहे. तर चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब तुम्ही जरूर करा. जर का सबस्क्राईब नसेल केलेलं ना तर व्हिडिओ तुम्हाला कसे म्हणजे मी रोज जे व्हिडिओ टाकते ना ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन जाणार नाही, म्हणजे तुम्हाला माहीत नाही पडणार. तुम्ही जर का सबस्क्राईब केलेलं असेल तर मेसेज तुमच्यापर्यंत जातो तुमच्या फोनमध्ये आणि मग तुम्हाला कळतं की व्हिडिओ आपला आलेला आहे. त्याच्यामुळे चॅनलला की नाही आपलं सबस्क्राईब जरूर करा. तिथे बघा काळ्या रंगाचं बटन असतं, तिथे लिहिलेलं असतं सबस्क्राईब म्हणून. ते तुम्ही दाबलात ना की तिथे अजून एक घंटीचं चिन्ह येतं, ते पण तुम्ही दाबा आणि मग म्हणजे नोटिफिकेशन रोजच्या रोज तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. तर चला मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.